अश्वत्थ म्हणून जे सांगितलेलं आहे त्याचं मूळ कारण असं आहे, संसाराचं स्वरूप एकसारखं नसतं. अश्वहा स्थ शब्दाचा अर्थ राहणे, उद्यापर्यंत जो एकसारखा राहत नाही त्याचं नाव आहे अश्वत्थ. आज आपण बसलेलो आहात, तुम्ही आपल्या आपल्या जागेत बसलेला आहात, एका तासाने मध्यंतर होतो, पुन्हा येऊन बसतात, जागा बदलते, वातावरण बदलतं, शरीर बदलतं, बुद्धी बदलते, प्रत्येक क्षणाला शरीर बदलणार आहे. तुम्ही झोपला असलात तरी शरीरातली पचनक्रिया चालू आहेत, तुमचं आयुष्य चालू आहे, दिवस वाढतोय, क्षण वाढतोय, आयुष्य कमी होतंय तुमचं. याचं नाव आहे प्रकृती. नरूपमस्य हे तथोपलभ्यते. संसाराचं जे स्वरूप नाही आहे तशा पद्धतीने उपलब्ध होतं. हा वेदांत शास्त्राचा मोठा आत्मा आहे, मोठा आत्मा आहे. काय करायला पाहिजे त्या संसारामध्ये खूप सुंदर सांगितलेले आहेत. दुर्लक्ष करणं संसाराच्या विषयाकडे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. निर्माण मोहा जित संगदोषा, संगदोषा जिता. सगळ्यात जगात अवघड गोष्ट आहे ते संगदोष जिंकणं. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी महत्त्वाचं सांगतो, रोज आपण पसायदान म्हणतो, सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मी तुम्ही निर्णय करू शकत नाही सत्कर्म कोणाला म्हणतात. सत शब्द लावला म्हणजे कर्म, चांगलं कर्म असा अर्थ ज्ञानोबांनी सत्कर्म शब्द, ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी झालेली चूक आहे. सत्कर्मी रती वाढो. सत्कर्म शब्दाची व्याख्या 15व्या अध्यायामध्ये केलेली आहे. काय व्याख्या आहे सत्कर्म शब्दाची? संतासवे वसता. सत्कर्म कशाला म्हणतात? पहिली बैठक संताबरोबर पाहिजे. संतासवे वसता, खाण्यापिण्यासाठी नाही. योग ज्ञानी पैसता. तुमचं शरीर योगाची साधना करणारं असावं आणि ज्ञानाची हाव घेणारं अंतकरण असावं. योग ज्ञानी पैसता. गुरुचरण उपासिता वैराग्यसी येणेची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे. येणेची सत्कर्मे, येणेची ची विसरू नका बरं का. याच्या अतिरिक्त सत्कर्म शब्दाची दुसरी व्याख्या नाही. काय केलं पाहिजे जीवनामध्ये? संतासवे वसता ही पहिली टप्पा आहे, पहिला टप्पा आहे. संत सानिध्यच तुम्हाला वैराग्य आणू शकतं. संत सानिध्यच जीवन परिवर्तन करू शकतं. आणि वैराग्य जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर याच अध्यायामध्ये सुंदर सांगितलेले आहेत, विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणे नाही. एक संप्रदाय कसा वेगळ्या पद्धतीने पाहिला जातो आपल्या वारकरी संप्रदायाकडे, ह्याच ओव्या आहेत. पण संप्रदाय जर बघायचं असेल तर कसं बघावं लागेल? जगद्गुरु तुकोबराय हे मूर्तिमंत वैराग्याचे अवतार आहेत आणि ज्ञानोबराय ज्ञान आहे. ज्ञानोबराय हे काही सांगायला पाहिजे, ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. आणि जगद्गुरु तुकोबराय वैराग्य आहेत. संगती कशी येते बघा, धरणेकरी येतो आणि सरळ ज्ञानोबराच्या दरबारामध्ये अनशन करतो, उपवास करतो, ज्ञानोबराची प्राप्ती व्हावी म्हणून. ओवी कशी आहेत? विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणे नाही. विरक्तीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानोबराय त्याला सांगतात की बाबा तू तुकोबरायकडे जा. ज्ञानोबराय सांगतात धरणेकऱ्याला तुकोबरायकडे जा. याचा अर्थ सरळ जर ज्ञानाकडे गेला तर ज्ञान वैराग्याकडे पाठवतो. संतासवे वसता. सरळ ज्ञान कधी प्राप्त होणार नाही. वैराग्य तुमच्या जीवनामध्ये पाहिजेच. म्हणजे तुकोबराय असल्याशिवाय वारकरी संप्रदायाची पूर्णता नाहीच. हे वैशिष्ट्य आहे जीवनामध्ये. आणि जर तुम्ही तिथे गेलात तर तुकोबारांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. असं नाही की तिथे गेला तुकोबारायचं ऐकलं नाही तुम्ही. तुकोबराय प्रसाद देतात, तो तुकोबरायचं ऐकत नाहीत. विरक्ती असल्याशिवाय ज्ञानाची प्राप्तीच होत नाही. कोणी मांडला हा विषय? ज्ञानोबराय म्हणतात देवानी मांडलाय. हे विचारोनी ठाई ठेविले देवे. आता तुमची कॅपॅसिटी किती असेल ते तुम्ही ठरवा. विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणे नाही.
हे विचारवणी ठाई ठेविले देवे. आणि 15व्या अध्यायाची दुसरी एक विशेषता सांगतो. वैराग्य कोणत्याही माणसाची हिंमत नाही प्राप्त करायची. वैराग्य हा भगवंताने दिलेला प्रसाद असतो. माणसाची ताकद नाही वैराग्यवान होण्याची. हा, काही दिवस त्याग करतील चांगली वस्तू मिळेपर्यंत. मी माझे टीका करतोय असं गृहीत धरू नका. तुम्हाला आपल्या परमार्थातलं समजतंय म्हणून बोलतो. काही लोक खूप चांगले आहेत, कीर्तनाचा पैसा घेत नाहीत, अतिशय चांगले आहेत, कीर्तनाचा पैसा न घेता कीर्तन करणं चांगले आहेत. पण 5-6 वर्षांनी कीर्तनाला किती देतील? 10,000 5,000 आहे की नाही? पण कीर्तनाचा पैसा घेत नाहीत. पण अख्ख्या गावाची वर्गणी 10 लाख होते. लक्षात येते तुम्हाला? एक बाजू काय दुसरी बाजू काय. थोडा पैसा नको आहेत म्हणून त्याग आहे. अर्थ लक्षात. थोडा पैसा नकोय हे चालतच नाहीत महाराज. वैराग्य हा भगवंताचा प्रसाद आहे. वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया हे भगवंताचं स्वतःचं वाक्य आहे. योग्य कर्म करत गेलात स्वे स्वे कर्मण्य विरता संसिद्धीम लभते येणारा. योग्य कर्म करत गेलात, निष्काम कर्म करत गेलात, कष्ट करत गेलात, भगवंताला दया येते, तो वैराग्य देतो. तुमच्याकडे वैराग्य नाही आहे. तुम्ही त्याग करू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे अहंकार फुगवण्यासाठी. तुमच्याकडे वैराग्य असू शकत नाही. ही ज्ञानेश्वरीची धारणा आहे. म्हणजे महाराज वैराग्य म्हणजे काय? अक्कल येणं म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? अक्कल येणं म्हणजे वैराग्य. एक ओवी सांगतो म्हणजे कळेल. संसारा या समजता जै अनित्यता जाणीजे. जै अनित्यता जाणीजे. वैराग्य जवळीता पाठी लागे. जर अक्कल आली, जाणीव निर्माण झाली, संसार अनित्य आहे, विषय भोग अनित्य आहे, तारुण्य अनित्य आहे, मानपान अनित्य. जै जाणीजे तै वैराग्य दवडिता पाठ. तुम्ही जरी वैराग्याचा त्याग केला, वैराग्य तुमच्याकडे हात जोडून येणार. महाराज आमचा स्वीकार करा, आम्हाला मान द्या. ही ज्ञानोबरांची धारणा आहे. आणि जाणीजे म्हणले की ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही. सांगणार कोण तुम्हाला? जाणीजे म्हणजे कोण जाणीजे? ज्ञानेश्वरीच जाणीजे तै वैराग्य दवडिता. अनित्यता काय आहेत, विषयातलं वर्म काय आहेत, विषयातली बैठक काय आहेत, हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. मग 2 टप्पे सांगितले तुम्हाला. वैराग्य पाहिजे, वैराग्यासाठी स्वे कर्मण्य चांगलं कर्म पाहिजेत. आणि सत्कर्म करायचं असेल तर ह्या 3च गोष्टी आहेत. संता सवे वसता. संताला त्रास होईल असं वागू नका. वसता. आता ते संत तुम्हाला जवळ घेतील का नाही हा मोठा आणि अवघड प्रश्न आहे. संपूर्ण 50% जे तुकोबराचे अभंग आहेत ना, देवाला आणि संताला एकच प्रार्थना केलेली आहेत, मज ठेवी पायी संताची. संत तुम्हाला जवळच करत नाहीत. आणि जे जवळ करतात ते श्रीमंत असतील, ज्ञानी असतील, वैराग्यवान असतील, त्यांची गरज असेल. हरिद्वारमध्ये असे बरेचसे आश्रम आहेत बरं का. तर आश्रम चालवणारच कोण नाही. मग काय करतात? विद्यार्थी ठेवतात. विद्यार्थी ठेवले की खुश, लोक येतात, पाहतात, झाडलोट होते, संगती मिळते. शिकवायचं काही नाही, त्यांनाच येत नाही मालकाला प्रदर्शन. मग ती संत संगती नव्हे. योग ज्ञानी पैसता. योगाचं उत्तम पद्धतीने ज्ञान असलं पाहिजे आणि ज्ञानाची हाव असली पाहिजे. हे जी 2 जोडगोळी ती पहिल्या अध्यायापासून चालत आलेली. योग. अर्जुन एवढा सामान्य नाहीत महाराज. अर्जुनाची तपश्चर्या जर वर्णन केली तर अंगावर काटा येईल. पंचाग्नी तप. उन्हाळ्यामध्ये 4 दिशेला 4 अग्नी ठेवायचा पेटता. आणि 5वा अग्नी म्हणजे सूर्य.
खूप सुंदर वर्णन केले. पंचाग्नी तप, पंचाग्नी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 अग्नी ठेवायचं ठराविक अंतरावर, आणि वरून सूर्याचा ताप 5वा अग्नी. एक पायावर उभा राहून मंत्राचा जप करायचा. शक्य आहे तुमचं? सगळ्या लोकांचं एकच लक्ष, अर्जुनाला उर्वशी प्राप्त झाली. अग्नी बघ जरा, केस कृष्ण कृष्ण म्हणत होते, त्याग बघा त्यांचा. आणि एका बाजूला सैन्य, एका बाजूला देव. कसं शक्य आहे महाराज? हे बोलण्या इतपत ठीक आहेत, पण सैन्य सोडून देवाचा अंगीकार करणं हे वारकऱ्याला सुद्धा शक्य नाही. जर एखाद्याला सांगितलं ना, महाराज कीर्तनाची तारीख द्या, नाही महाराज गेलेली नाही, 51,000चं पाकिट आहे, बघा तुम्हाला जमलं तर. नाही मी त्याला सांगतो कॅन्सल करायला, तुमचीच घेतो. तू दिलेला शब्द पैशासाठी बदलतो, सैन्य सोडणं सगळ्यात लांबची गोष्ट आहे. अधिकार सोडणं एका मिनिटात निश्चय बदलतो महाराज, एका मिनिटात माणसं बदलतात. कसला परमार्थ आलाय, कसलं योग आणि कसलं ज्ञानाची अपेक्षा आलेली. म्हणून महत्वाची सूत्र जी ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते, संताच्या सानिध्यात वैराग्य आणि विचार मजबूत होतं, जीवन मजबूत होतं, आणि सगळी घटना आहे त्याच्यामध्ये आलेली. म्हणून संसाराया समजता जाणे जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आणि वारकऱ्यांसाठी एवढंच कर्म सांगितलेलं आहे. चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये बसावं, शरीर निरोगी ठेवावं, ज्ञानाची अपेक्षा करावी. हे जर तुम्हाला कुठंच सापडलं नाही, कोणताच संत तुम्हाला जर दिसला नाही, तर ज्ञानेश्वरी हेच संत आहेत. हिचा अभ्यास करणं म्हणजे ज्ञानेश्वरीचं संत संग मिळणं. ज्ञानेश्वरी वाचताना ओव्या तुमच्याबरोबर बोलतात, संता सवे वसता. तुम्ही समजत नाही तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली, कोण बोलतंय? माऊली बोलतात. संगती कुणाची मिळाली आपल्याला? संता सवे. मग काय लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानाशिवाय आहेच काय? योगज्ञानी पैसता. ज्ञानेश्वरीचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतं. आणि नाही अर्थ कळाला आपल्याला, जे ज्ञानेश्वरीचे तज्ज्ञ असतील, गुरुचरण उपासिता, गुरुचरण उपासिता वैराग्यसे. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. अशेषही अज्ञानाचा अंश सुद्धा शिल्लक राहत नाहीत. एवढं वैभव आपल्याला ज्ञानेश्वरीतून प्राप्त होतं.